नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या शाळा स्तरावरचं महत्त्वाचं पोर्टल म्हणजे सरळ पोर्टल आणि या सरळ पोर्टलवर एकूण 3 पोर्टल असतात। त्यामधील स्कूल पोर्टल जे आहे त्याची महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। तर मित्रांनो, सरळच्या स्कूल पोर्टलवर एक महत्त्वाची टॅब आलेली आहे आणि ती टॅब असणार आहे शालेय समिती माहिती। तर मित्रांनो, आपल्या शाळा स्तरावर ज्या काही समित्या आहे त्या समित्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची ही टॅब जी आहे ही सरळच्या स्कूल पोर्टलवर आलेली आहे। तर या टॅबची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सरळ स्कूल पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। शालेय समिती माहिती नवीन टॅब ऍक्टिव्ह झालेली आहे। शाळेतील समित्यांविषयी महत्त्वाची माहिती लगेच आपल्याला चेक करायची आहे। काही बदल जर करायचे असतील तर ते करायचे आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, सरळ स्कूल पोर्टलची ही जी महत्त्वाची अपडेट आहे ही जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आलेलो आहोत आणि इथे आपल्याला education.maharashtra.government.in ही जी साईट आहे हे सर्च करून घ्यायची आहे। ही साईट सर्च केल्यानंतर पहिला हा जो रिझल्ट असणार आहे स्कूल पोर्टल, यावर आपण क्लिक करून घेणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा। आपण बरेचसे व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलवर बघितलेले आहे आणि हा इंटरफेस सुद्धा बऱ्याचदा बघितलेला आहे। तर बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला हे जे विभागीय लिंक असणार आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर उघडणार आहे अशा पद्धतीने। इथे मित्रांनो जे काही पोर्टल आहे ते सर्व आपल्याला इथून दिसणार आहे आणि इथे आपल्याला जे आपल्या सरळचं स्कूल पोर्टल आहे ते आपल्याला इथे दिसणार आहे अशा पद्धतीने। तर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर सरळचं जे स्कूल पोर्टल असणार आहे त्याचा लॉग इन पेज आपल्या समोर येणार आहे मित्रांनो। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे काय करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मी अगोदर इथे लॉग इन करतो, त्यानंतर आपण समोरची प्रोसेस जाणून घेऊया। मी सरळच्या स्कूल पोर्टलवर माझ्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतलेला आहे। लॉग इन केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। वर मित्रांनो बघा, असं आपल्याला दिसणार आहे शाळेचं नाव वगैरे आणि इथे बघा एक महत्त्वाची टॅब आपल्याला दिसणार आहे, ती असणार आहे शालेय समिती माहिती। तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्याला आपल्या शाळेवर ज्या काही समित्या आहे, महत्त्वाच्या 4 समित्या असणार आहे आणि त्या 4ही समित्यांचे जे काही अध्यक्ष असणार आहे, उपाध्यक्ष असणार आहे, त्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक वगैरे आपल्याला एका लिंकच्या माध्यमातून आपल्याला वरिष्ठ स्तरावर पाठवायचे होते। तर बघा, आता तीच माहिती इथे आता ऍड करण्यात आलेली आहे शासनाकडून। तर बघा, इथे आपल्याला क्लिक केल्याबरोबर ही जी नवीन टॅब आलेली आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची असणार आहे, शालेय समिती माहिती म्हणून असणार आहे। तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक सब टॅब उघडणार आहे शालेय समिती माहिती म्हणून। तर यावर आपण क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता एक नवीन इंटरफेस आपल्या समोर उघडणार आहे अशा पद्धतीने। आणि इथे मित्रांनो ज्या 4 समित्या असणार आहे आपल्या शाळा स्तरावरच्या महत्त्वाच्या, त्या असणार आहे एक शाळा व्यवस्थापन समिती, दुसरी असणार आहे सखी सावित्री समिती, तिसरी असणार आहे महिला तक्रार निवारण समिती आणि चौथी असणार आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती। तर या 4ही जे समित्या आहे मित्रांनो, याचे अध्यक्ष जे कोणी असणार आहे त्यांचे नाव सुद्धा इथे ऍड करण्यात आलेले आहे। तर बघा, आपण जी माहिती दिलेली असेल आपल्या शाळेची या समित्यांच्या बाबतीत, तर त्या समितीचे संबंधित समितीचे अध्यक्ष कोण आहे त्याची माहिती मित्रांनो शासनाकडून इथे आता ऍड करण्यात आलेली आहे, जी माहिती आपण पाठवलेली होती। तर बघा, इथे समितीच्या प्रमुखाचे नाव अशा पद्धतीने असणार आहे आणि इकडे मित्रांनो त्यांचा मोबाईल क्रमांक असणार आहे। म्हणजे ही जी माहिती आहे ही काही दिवसापूर्वी शासनाकडून आपल्याला मागवण्यात आलेली होती आणि आपण एका लिंकच्या माध्यमातून ही माहिती भरून दिलेली होती। तर आता जर आपल्याला या समित्यांमधील अध्यक्ष हे जे दिसत आहे आपल्याला आपल्या पोर्टलवर, हे जर बदललेले असतील तर आपल्याला काय करायचं आहे, इथे एडिटचं बटन आहे एक, या एडिटच्या बटनवर क्लिक करून इथे ही जी माहिती आहे संबंधित अध्यक्ष वगैरे बदललेले असतील संबंधित समितीचे, तर ते आपल्याला चेंज करून घ्यायचे। तर बघा, एडिटवर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने खाली एक नवीन इंटरफेस उघडणार आहे। जसं समितीचे नाव आहे, पदनाम अध्यक्ष आहे, समिती प्रमुख आहे आणि इकडे मोबाईल क्रमांक आहे। तर हे मित्रांनो एडिटेबल असणार आहे आता खालची माहिती। तर इथे आपण एडिट करू शकतो ही माहिती।
तर मला आता इथे कुठलेही चेंजेस वगैरे करायचे नाही आहे, परंतु जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला अशा पद्धतीने चेंज करून खाली इथे सेव्हचं जे बटन असणार आहे यावर क्लिक करून ही जी माहिती आहे अपडेट करून घ्यायची आहे. तर अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो, कारण मित्रांनो सध्या आपल्या शाळा स्तरावर ज्या महत्वाच्या 4 समित्या आहे कार्यरत, त्या समित्यांची माहिती आपल्याला या शाळा पोर्टल जे असणार आहे सरळचं यावर आलेली आहे आणि ही जर माहिती आपल्याला चेंज करायची असेल तर आपल्याला इथून चेंज करता येणार आहे. तर आपल्याला या पोर्टलवर लॉग इन करून आपल्याला ही जी माहिती आहे ही बघून घ्यायची आहे आपल्या शाळेची बरोबर आहे का, आणि जर बरोबर नसेल किंवा काही चेंजेस असतील तर आपल्याला इथून चेंज करून घ्यायचे आहे. तर महत्वाची अपडेट, महत्वाची माहिती सरळ स्कूल पोर्टलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.